की डोळ्यासमोर येतात ते भक्तिभावाने भोळेबावळेपणाने भक्ती करणारी माणसं, विद्वान माणसं आणि परमार्थ यांची युक्ती त्या मनाने कमीच दिसते. त्यातच बहुतांशी कीर्तनकार प्रवचनकार हे परमार्थात श्रद्धेला खरे महत्व आहे आणि बुद्धी गौण आहे असं म्हणतात. यो बुद्धे परतस्तु सहा याचा आधार देव बुद्धीला आकलण्यापलीकडे आहे असेही म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशीराजे सकळ सिद्धी असे निसंशयपणे सांगत बुद्धीचे परमार्थातील महत्व विशद करतात. गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलंच आहे, ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. म्हणजे केवळ बुद्धियोगच भगवंताला आकलू शकतो असा त्याचा अर्थ आहे. याचाच दुसरा अर्थ म्हणजे आमच्याजवळ सध्या जी बुद्धी नांदते आहे तिला देवाला आकलणे शक्य नसावे. आमच्याजवळ नांदणाऱ्या या बुद्धीला परमार्थात देहबुद्धी का म्हणतात? मंडळी, हा सर्व प्रकार काय आहे हे जाणून घेऊया थोर ज्ञानयोगी सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याकडून. सद्गुरू, यो बुद्धेः परतस्तु सहा याचा खरा अर्थ काय? बुद्धीचे प्रकार व परमार्थातील स्थान काय? आणि कुठल्या बुद्धीला देवाचा साक्षात्कार होतो? गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, इंद्रियाणी पराण्यव इंद्रियेभ्यो परमना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धेः परतस्तु सा असं म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ असा, शरीराच्या पलीकडे इंद्रिय, इंद्रियांच्या पलीकडे मन, मनाच्या पलीकडे बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडे तो, सहा म्हणजे तो म्हणजे देव, असं गीतेमध्ये आलेलं आहे. याचा बहुसंख्य लोकांनी, कीर्तनकार, प्रवचनकार, विद्वान या सर्व लोकांनी असा अर्थ लावला की तो बुद्धीच्या पलीकडे आहे. यो बुद्धे परतस्तु सा, की बुद्धीच्या तो पलीकडे. याचा अर्थ असा की परमेश्वर बुद्धीला आकलता येणे शक्य नाही असा सगळ्यांनी जवळजवळ निर्वाळ दिला. जीवनविद्येने मान्य नाही. जीवनविद्येने सांगितलं की ही गोष्ट खरी नाही, तो बुद्धीच्या पलीकडे आहे. ह्याचा अर्थ तो बुद्धीच्या जवळ आहे किंवा बुद्धी देवाच्या अलीकडे आहे. कळलं की नाही? बुद्धीच्या पलीकडे याचा अर्थ असा की बुद्धी देवाच्या अलीकडे आहे. आता बुद्धी जर अलीकडे आहे तर बुद्धी आणि देव याच्यामध्ये काय आहे? मध्ये काही नाही. म्हणजे बुद्धीच्या जवळ इतका देव आहे की बुद्धीने फक्त अबाउटन करायचं आणि देवाकडे बघायचं की देव दिसणार. माझ्या पाठीमागे येऊन मनुष्य एक उभा राहिला, मला तो दिसणार नाही. कारण की नाही, आता त्याला तर पाहायचं असेल तर काय केलं पाहिजे? मला फक्त मागे वळून बघायला पाहिजे. मागे वळून बघितलं की मला तो मनुष्य दिसणार. आता जवळ असून तो दिसत नाही. आता इतक्या तो जवळ आहे, माझ्या पाठीमागे येऊन उभा राहिलेला आहे, इतका जवळ आहे, पण मला तो दिसत नाही. का दिसत नाही? कारण तो इतका जवळ आहे म्हणून दिसत नाही. एखाद्या माणसाने दुसऱ्या माणसाला मिठी मारली तर ती एकमेकांना पाहतात, ते पाहू शकत नाही. कारण का? ते इतके जवळ आहेत एकमेकांच्या की ते एकमेकांना पाहू शकत नाही. तसं देव बुद्धीच्या इतका जवळ आहे. तो जवळ आहे म्हणून तो बुद्धीला चटकन आकलता येत नाही. ते सांगायचा मुद्दा असा की ह्याचा यो बुद्धे परतस्तु सा याचा अर्थ लोकांनी काय केला की तो बुद्धीला आकलता येणार नाही. आणि त्याचं दुसरं कन्क्लुजन काय काढलं की श्रद्धा यायला पाहिजे. आणि गीतेचं उदाहरण दिलं, श्रद्धावान लभते ज्ञान. आणि म्हणून श्रद्धाच पाहिजे परमार्थात, बुद्धीची गरज नाही, असं जवळजवळ चुकीचा समज परमार्थाच्या क्षेत्रात झाला. आणि म्हणून परमार्थाच्या क्षेत्रामध्ये भोळसटपणा, बावळटपणा, खुलचटपणा ह्या गोष्टीला जो ऊत आला, त्याची जी काही कारणं आहेत त्याच्यापैकी मुख्य कारण हे आहे की श्रद्धेला इतकं महत्त्व दिलं की तुम्ही श्रद्धा ठेवा, मग सगळं व्यवस्थित होईल. काय काय तर अशा गोष्टी मी वाचलेल्या आहेत की काहीतरी थापा मारतात, म्हणतात ना की तुम्ही फक्त देवावर श्रद्धा जर ठेवली, पाण्यावर सुद्धा चालत जा. अरे ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही देवावर श्रद्धा ठेवली म्हणजे काय पाण्यावर चालत जाणार काय? असे एक
की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असा प्रश्न आहे. लोक काय करतात, मोठमोठे पुढारी, मोठमोठे साहित्यिक त्यांनी सरळ वाचले. ते असं म्हणतात, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असा ते अर्थ करतात. वास्तविक तसं नाही आहे. तेलही गळे असा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे याचा अर्थ काय की प्रयत्नाला महत्त्व आहे, पण त्याला मर्यादा आहे. प्रयत्न किती करायचे ह्यालाही मर्यादा आहे. आता तुम्ही कितीही प्रयत्न जरी केले तरी वाळूतून तेल येईल का? नाही. असा त्याचा अर्थ आहे. वाळूला तुम्ही कितीही रगडलं तर वाळूतून तेल निघेल का? तो त्याचा खरा अर्थ आहे. पण लोकांना तो माहितीच नाही आणि लोक ते सरळ वाक्य घेतात. ते प्रश्नचिन्ह कोणाला कळत नाही. कळलं की नाही? तसं बुद्धीचं जे आहे की श्रद्धा आणि बुद्धी याच्यामध्ये हा जो फरक आहे की श्रद्धेला किती महत्त्व द्यायचं, बुद्धीला किती महत्त्व द्यायचं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजावून घेतल्या पाहिजे. की श्रद्धेला इतकं महत्त्व द्यायचं, इतकं महत्त्व की तो पाण्यावरूनच चालत जाईल आणि आकाशातही उडेल वगैरे असं तर काय सांगायला आलं कोण, तर त्याला काही अर्थ नाही. कळलं की नाही? म्हणजे श्रद्धेने आता कोणी म्हणतं योगाच्या बळावर सिद्धी प्राप्त होतात वगैरे, ते खरं का खोटं ते देव जाणे. कारण आपण काय आकाशात उडताना मनुष्य पाहिलेला नाही, कारण किंवा पाण्यावरून चालतानाही पाहिलेलं नाही. पण अशा सिद्धी प्राप्त होतात असं त्या कुठल्या तरी ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून आपण होय म्हणायचं. प्रत्यक्षात असं आपण कोणी अजूनपर्यंत पाहिलेलं नाही. तर सांगायचा मुद्दा असा की कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते. की श्रद्धा किती ठेवायची त्यालाही मर्यादा पाहिजे. कळलं की नाही? आणि म्हणून श्रद्धा जर असेल देवावर तुमची तर पाण्यावरून चालाल, श्रद्धा असेल तर आकाशात उडाल, श्रद्धा असेल तर तुमचं काय देवसुद्धा मिळेल, काही खरं नव्हे. म्हणून श्रद्धा पाहिजे. कोणावर श्रद्धा ठेवायची त्याचा सारासार विचार पाहिजे. किती ठेवायची, कशी ठेवायची, का ठेवायची, आणि ह्याचा विचार करून तुम्ही जेव्हा श्रद्धा ठेवता तर त्या श्रद्धेला महत्त्व असतं. पण पुढे काम बुद्धीचं आहे. बेसिक श्रद्धा पाहिजे तर महत्त्वाचंच आहे. त्याचबरोबर श्रद्धा कोणावर किती ठेवायचं हेही महत्त्वाचं आहे. आता बुद्धीचं महत्त्व ज्याला आपण म्हणतो ते बुद्धीचं महत्त्व काय आहे ते आपण समजावून घेतलं पाहिजे. की बुद्धीला आकलता येणार नाही, मान्य. कुठल्या बुद्धीला आकलता येणार नाही? ज्या बुद्धीची देवाकडे पाठ आहे त्या बुद्धीला आकलता येणार नाही. पण जी बुद्धी देवाला सन्मुख आहे तिला आकलता येणार. बरोबर. ही गोष्ट जर आपण नीट लक्षात ठेवली तर बुद्धीचं महत्त्व काही झालं नाही. आता काय आहे, भगवद्गीतेने सुद्धा बुद्धीचं महत्त्व सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलेलं आहे. एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. कळलं की नाही? म्हणजे बुद्धीचं वैभव हा शब्द वापरलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे हरिपाठातलं आहे, मगाशी सांगितलं ते. आता ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सूर्यबिंब बचके एवढे. तुम्ही आकाशामध्ये जर सूर्य बघितला ना तर तुम्हाला अगदी लहान वाटतं, बचके एवढे. परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. पण प्रकाशात द्यायला ते बचके एवढे जे बिंब आहे ना ते त्रैलोक्याला प्रकाश द्यायचे. तैसे बुद्धी म्हणून थोकडी आपुली. की बुद्धी तुम्ही जर म्हणाल की ती छोटी आहे किंवा तोकडी आहे तर नाही, बुद्धीसुद्धा त्या सूर्यासारखी आहे. बुद्धीसुद्धा त्या सूर्यासारखी. आणि म्हणून बुद्धीने तुम्हाला काय प्राप्त होतं? बुद्धीने तुम्हाला सर्व काही प्राप्त करून घेता येईल. कळलं की नाही? बुद्धी म्हणजे कामधेनू आहे. बुद्धीच्या जोरावर आपण चंद्रावर गेलो. आपण म्हणजे माणूस. गेले अमेरिकन, गेले रशियन. पण आपण म्हणायचं का? तर ती माणसं आणि आपण माणसं म्हणून. कळलं की नाही? तेव्हा रशियन लोक, अमेरिकन लोक चंद्रावर गेले. कशाच्या बळावर? बुद्धीच्या बळावर. अहो त्या तुम्ही सांगा, त्यांनी जी कॅल्क्युलेशन्स केली, काय कॅल्क्युलेशन त्यांनी केली असतील? तुम्ही नुसती कल्पना करा. आणि ती कॅल्क्युलेशन्स करायला काय बुद्धी लागली असेल त्याची तुम्ही कल्पना करा. स्पेसच्या बाहेर जायचं आणि त्या यानाला चंद्रावर उतरवायचं, तिथून पुन्हा पृथ्वीशी संपर्क साधायचा, हे सगळं अद्भुत आहे. आणि हे सगळं बुद्धीचं काम आहे. हे सगळं बुद्धीचं काम आहे.
आणि म्हणून ही जी बुद्धी आहे ह्याला जीवनविद्येने फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. गीतेने पण दिलेलं आहे. सुखम आत्यंतिकम यत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम असं म्हटलेलं आहे. सुखम आत्यंतिकम यत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. असं जे अतींद्रिय तत्व जे आहे जे अत्यंत सुखमय आहे ते बुद्धीला ग्राह्य होतं. किती स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. बरोबर. आणखी एक ठिकाणी सांगितलेलं आहे, ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती. देवाचा साक्षात्कार त्यालाच होतो ज्याला मी म्हणजे भगवान सांगतात, ददामी बुद्धियोगम, मी त्याला बुद्धियोग देतो, तेव्हा त्याला देवाचा साक्षात्कार होतो असं ते म्हणतात. म्हणजे बुद्धीचा जो वापर केलेला आहे तो संतांनी केलेला आहे, भगवंतांनी केलेला आहे. तरीसुद्धा आपण फक्त श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावान लभते ज्ञानम ह्याचा आपण घोष करतो. पण श्रद्धावान लभते ज्ञानम याला मर्यादा आहे हे आपण लक्षात ठेवायचं. आणि म्हणून श्रद्धेच्या नंतर बुद्धीचा प्रांत सुरू होतो. आणि म्हणून बुद्धीचा प्रांत एवढा प्रचंड आहे की या बुद्धीने प्रतिसृष्टी निर्माण करता येते. विश्वामित्राने चॅलेंज दिला होता की माझं म्हणणं जर तुम्ही ऐकलं नाही तर मी प्रतिसृष्टी निर्माण करेन. म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य बुद्धीत आहे. बरोबर. आज माणसाने सुद्धा जे देवाने निर्माण केलेलं आहे ते तर आहेच, पण जे देवाने निर्माण केलेलं आहे त्या बेसिसवर माणसाने काय कमी निर्माण केलं आहे का? आता हे आपला व्हिडिओ कार्यक्रम चाललेला आहे. आता हा व्हिडिओ हे सगळं कोणी केलं? माणसानेच केलं. टेलिफोनचं तर मला नेहमी कौतुक वाटतं. हा नुसते नंबर फिरवायचे आणि अमेरिकेला बोलायचं, रशियाकडे बोलायचं, चीनमध्ये बोलायचं, मुंबईमध्ये बोलायचं, कुठेही बोलायचं, नुसते नंबर फिरवायचे. आणि त्याच्या पलीकडे आता मोबाईल फोन निघाला, ते नंबर फिरवायचे नाही पण बोलायचं. म्हणजे जे ज्याने हा शोध लावला, काय बुद्धीची कमाल असेल, किती आपण कौतुक केलं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जसं प्रज्ञान महत्त्वाचं आहे तसं विज्ञान महत्त्वाचं आहे. प्रज्ञान म्हणजे प्रभूचं ज्ञान, आत्मज्ञान म्हणजे आपलं ज्ञान, आणि विज्ञान म्हणजे विश्वाचं ज्ञान. हे तिन्ही आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. असं काही नाही की आमच्याकडे काय, आम्ही फक्त परमार्थ 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 करत बसतो, विज्ञानाकडे दुर्लक्ष. पण विज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आपल्याला 1000 वर्ष गुलामगिरी झाली. गुलामगिरी का आली आपल्याला? बाकी कारणं आहेत, पण मुख्य कारण म्हणजे आपण विज्ञानाकडे दुर्लक्ष केलं. ज्यावेळेला आपल्याकडे लाठी होती त्यावेळेला त्यांच्याकडे तलवारी होत्या, म्हणजे शत्रूकडे. आपल्याकडे तलवारी आल्या तेव्हा त्यांच्याकडे बंदूक आली, आमच्याकडे बंदूक आली तेव्हा त्यांच्याकडे तोफा आल्या, आणि म्हणून ते जिंकत गेले. म्हणून आमचे शत्रू मुठभर. आणि आमचा देश किती, आमच्या देशामध्ये लोकसंख्या किती, त्यावेळेला सुद्धा लोकसंख्या भरपूर होती. आणि शत्रू जे आले बाहेरून ते किती मुठभर सुद्धा नव्हते. त्याने आमच्यावर राज्य केलं, पराभव तर केलाच, पण राज्य केलं आमच्यावर. आणि किती 1 आणि 2 वर्ष नाही, चांगली आहे. 1000 वर्ष त्याने केलं, 150 वर्ष ब्रिटिशांनी केलं, आणि 500 वर्ष पोर्तुगीजांनी केलं. आता मला तुम्ही असं सांगा हे का झालं? याचं कारण त्यांच्याजवळ जे होतं ते आमच्याजवळ नव्हतं. म्हणून विज्ञानाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे महामूर्खपणा आहे. हा हे जीवनविद्या आवर्जून सांगते. तुम्ही देवदेव करा, पण देवदेव करायला सुद्धा त्याला असं काहीतरी मर्यादा ठेवली पाहिजे. देवदेव करायला मर्यादा ठेवली पाहिजे. आणि म्हणून बुद्धीचं जे महत्त्व आहे ते प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे की बुद्धीला पर्याय नाही. आणि बुद्धी तुम्ही जितकी घासाल ना तितकी तुमची तीव्र होते. बरोबर. तीक्ष्ण होते, धारदार होते. कळलं की नाही? आपल्याकडे बघा पूर्वीच्या वेळी पाठांतर नावाची गोष्ट होती. ही पाठांतर हे फार महत्त्वाचं होतं. आता काय झालं, आता सगळी मशीनं आली आहेत ना, ते सगळं मशीन नुसतं कॅल्क्युलेशन साधं करायचं झालं ना तरीसुद्धा कॅल्क्युलेशन करतात. कळलं की नाही? साधं आमच्याकडे पाढे इतके होते, 2.5 कीचे पाढे तर होतेच, 2.5 कीपर्यंत पाढे होते. पण त्याच्यापुढे अकरकी, एकोत्री वगैरे वगैरे पाढे होते. ते ह्या मुलांना माहिती पण नसेल. आता 2.5 कीपर्यंत पाढे आहेत हेही माहीत नसेल. कळलं की नाही? पण हे जे पाढे म्हणा की रामरक्षाचं पाठांतर म्हणा वगैरे, हे या पाठांतरामुळे
बुद्धी तीक्ष्ण होते, सूक्ष्म होते, धारदार होते. म्हणून बघा आपल्याकडे टिळक म्हणा, आगरकर म्हणा, सावरकर म्हणा, आंबेडकर म्हणा, ही सगळी मंडळी जी होती ना, ते टाइम्स ऑफ इंडियाचे अग्रलेख पाठ करायचे असं म्हणतात. अग्रलेख तोंड पाठ करायचे म्हणून त्यांचं इंग्लिश इतकं सुंदर होतं. राधाकृष्ण आपले ते पल्लवी ते आपले अध्यक्ष होते ना, राष्ट्राध्यक्ष सर्वपल्ली राधाकृष्ण, त्यांचं इंग्लिश तर इतकं सुंदर होतं की इंग्लंडमधले लोकसुद्धा म्हणायचे काय सुंदर इंग्लिश. बरोबर. कळलं की नाही. हे कशाने आलं? पाठांतराने. कळलं की नाही. म्हणून पाठांतराने बुद्धी चांगली होती. आता बुद्धी आता सगळंच गेलो. आता बघा पूर्वी आपल्याकडे श्री गणेशाय नमः होतं, आता काय आलं? त्याच्यानंतर गमभन आलं आणि आता ABCD आलं. म्हणजे आपली प्रगती बघा की पहिलं होतं श्री गणेशाय नमः, म्हणजे गणपती आपली बुद्धीची दैवत, बुद्धीची. कारण आता विषय झाले बुद्धीचा. बरोबर. बुद्धीचे दैवत, तिला हे विसरले. आणि गमभन रस तळ, म्हणजे सुरुवात ग पासून म्हणजे गधडा आणि शेवटी रस तळ म्हणजे रसा तळाला. कळलं की नाही. ते सांगायचा मुद्दा असा की हे बुद्धीचं महत्त्व जे आहे ते आपण नीट जर समजावून घेतलं आणि मुलांना बुद्धिवान केलं पाहिजे. मग जीवनविद्या आवर्जून सांगतो, तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही बुद्धिवान व्हा, तुम्ही हुशार व्हा. कळलं की नाही. आपल्या परीक्षा आली की देवळात जायचं आणि त्याला नवस करायचं, मी तर 10 किलो पेढी देईन, 15 किलो पेढी देईन. किती हास्यास्पद आहे. कळलं की नाही. मी असं म्हणेन की तुम्ही देवळात जा, नमस्कार करा, पण पहिले तुम्ही आईबापांना नमस्कार करा ना, घरातल्या देवाला करा. हो. आणि मग देवळातल्या देवाला करा ना. ते घरातल्या देवाला नमस्कार करतच नाही, देवळातल्या देवाला. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की बाबा पहिला अभ्यास कर. तू अभ्यास केला नाही आणि किती 10 पेढे नाही 20 किलो पेढे जरी घेतले काही उपयोग नाही. आणि म्हणून तू पहिलं अभ्यास कर. अभ्यास कसा करायचा तेही आम्ही शिकवतो. आम्ही फक्त देवदेव नाही करता, आमच्या जीवनविधीच्या ह्याच्यामध्ये सगळं येतं. संसार कसा करायचा यशस्वी तेही आम्ही शिकवतो, अभ्यास कसा करायचा तेही शिकवतो. कळलं की नाही. आणि म्हणून हा जो अभ्यास आहे हा आम्ही मुलांना सांगतो, पहिला अभ्यास करा आणि परीक्षेला जाताना पहिलं आईबापांना नमस्कार करा, मग देवळात जा आणि मग त्याला नमस्कार. आणि त्याला काही लाज देऊ नका. त्याला एवढं सांगा मी मेहनत केलेली आहे, माझ्या मेहनतीला तू यश दे, असं देवाचं प्रार्थना कर ना. तुझी प्रार्थना अशी असू दे की देवा मी अभ्यास केलेला आहे, प्रयत्न केलेले आहे, मेहनत केलं आहे, आता यश देण्याचं तुझ्या हातात आणि म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे, असं म्हणणं वेगळं. आणि अभ्यासच करायचं नाही आणि 10 किलो पेढे मी देईन, अरे कोणाच्या जीवावर? बापाच्या जीवावर. बरं हा 10 किलो पेढे काय स्वतःच्या पैशाने नाही. ते मला हे सगळं हास्यास्पद आहे मला सांगेल. आणि म्हणून श्रद्धा महत्त्वाची आहे, त्याच्या पलीकडे बुद्धी महत्त्वाची आहे. आणि या बुद्धीचं महत्त्व जे आहे त्या बुद्धीचं महत्त्व इतकं आहे की त्याला पर्याय नाही. आता आणखीन इथे एक विषय निघतो, तो म्हणजे परमार्थातला. बरं. कळलं की नाही. देहबुद्धी आणि आत्मबुद्धी याच्याबद्दल परमार्थामध्ये खूप चर्चा होते. हा विषय इतका मोठा आहे की तो चटकन सांगायला कठीणच आहे. पण आत्मबुद्धी आणि देहबुद्धी याच्यामध्ये मी देह आहे असं सांगितलं जातं. कळलं की नाही. मी देह आहे हे तुम्ही टाका आणि मी आत्मा आहे हे धरा, असं सर्व ठिकाणी सांगितलं जातं. पण आमच्या दृष्टीने ते चुकीचं आहे. आमचं असं म्हणणं आहे की मी देह आहे असं जरी म्हटलं तरी चालेल, त्याने काही बिघडत नाही. कारण आमचा सिद्धांत असा आहे की शरीर साक्षात परमेश्वर, शरीर साक्षात परमेश्वर आहे असा आमचा सिद्धांत आहे. त्याच्यावर आम्ही एक पुस्तक लिहिलं आहे. आता मी देह आहे किंवा मी शरीर आहे असं म्हटलं तरी बिघडत नाही. मग बिघडतं कुठे? बिघडलं आहे जिकडे तिकडे कोणाचं लक्षात नाही आहे. बिघडलं आहे ते आपल्या ठिकाणी जो अहंकार आणि अभिमान आहे त्याने सगळं बिघडलेलं आहे. आणि त्याला मी पण असं परमार्थामध्ये म्हटलेलं आहे. त्या मीपणाकडे कोणाचं लक्ष जात नाही. मी शरीर नाही, मी आत्मा आहे असं लोकांना पाठ करायला लावतात. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी वगैरे वगैरे. हे सगळं चुकीचं आहे. आणि म्हणून अहंकार आणि अभिमान हे त्या मीपणाची 2 लक्षणं आहेत. कळलं की नाही. जसं नाण्याला 2 बाजू असतात तसं अहंकार एक बाजू, अभिमान ही दुसरी बाजू मीपणाची.
आता मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही कोण हो, तुम्ही उत्तर लगेच द्या, मी अमुक, कळलं की नाही, मी अमुक, मग माझा धर्म अमुक, माझी जात अमुक, मी असा, मी तसा, मी नाटकात काम करतो, लोक माझ्या नाटकाचं स्तुती करतात, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला असं दिसेल की मी जर तुम्हाला जर विचारलं तू कोण म्हणून, तर तुम्ही झोपेतसुद्धा सांगणार मी पटवर्धन, मी झोपेत पण सांगणार, बरोबर. तुमचं जे पहिलं नाव जे आहे ते सांगणार आणि मी पटवर्धन हे सांगणार झोपेतसुद्धा. आणि लगेच तुम्ही माझा धर्म अमुक, माझी जात अमुक, माझी अमुक, आणि मी असा आणि मी तसा, हे सगळं जे आहे हे तुम्ही सांगत आहे. पण मी शरीर आहे असं तुम्ही कधी सांगितलं आहे? नाही. किंवा मी माणूस आहे असं तरी कधी सांगितलं आहे? असं आपण कधी सांगत नाही. तर जीवनविद्या असं सांगते की मी शरीर आहे असं जरी तुम्ही म्हटलं तरी काही बिघडत नाही, कारण शरीर साक्षात परमेश्वर. मग बिघडतं कुठे? बिघडतं या अहंकार आणि अभिमान. हे जे अहंकार आणि अभिमान आहे ना, हे ह्याने सगळं बिघडलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही जर बघितलं ना तर भांडणखंडे का होतात? ह्या दोन गोष्टी, अहंकार आणि अभिमान. बाकी कुठलं काही कारणच नाही. मग अहंकारा का संपत्तीचा असेल, सौंदर्याचा असेल, धनाचा असेल, शिक्षणाचा असेल, सत्तेचा असेल, खुर्चीचा असेल, काही अहंकार कशामुळे असेल. आणि अभिमान त्याच्या अनुषंगाने मग बाकीचे अभिमानाचे जे प्रकार आहेत, कळलं की नाही, तेच आपण बघितले तर आपल्याला असं दिसून येईल की हा अहंकाराचा आणि अभिमानाचा फुगा एवढा फुगत गेलेला आहे की त्याने तुम्हाला व्यापून टाकलं, म्हणजे तुमच्या शरीराला. पलीकडे असणारं मन त्याला व्यापून टाकलं, त्याच्या पलीकडे असणारं अंतर्मन त्याला व्यापून टाकलं, त्याच्या पलीकडे असणारा जो जीव त्याला व्यापून टाकलं, त्याच्या पलीकडे असणारं ईश्वर त्याला व्यापून टाकलं, आणि त्याच्या पलीकडे जो परमेश्वर त्यालाही व्यापून टाकलं. म्हणजे या मीपणाने सगळ्यांना गारद करून टाकलेलं आहे. आणि या मीपणाची जाणीव बहुतेक लोकांना नसते. कीर्तनकार, प्रवचनकार, मोठमोठे विद्वान साहित्य ह्यांना ह्या मीपणाबद्दल तर काय माहिती नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो की परमार्थ आपला कुठल्या तरी चुकीच्या दिशेने जातो. मी देह नाही, मी देह नाही, मी देह नाही करत बसायचं आणि आत्म्याचं पत्तात नाही, कळलं की नाही. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की जे जिथे आहे तिथे ते ठीक आहे, काहीच बिघडलेलं नाही. बिघडलं ते फक्त अहंकार आणि अभिमान. बाकी जात बिघडलेली नाही, धर्म बिघडलेला नाही, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बिघडलेल्या नाही. बिघडल्या फक्त अहंकार आणि अभिमान. म्हणून आम्ही काय सांगतो, तुम्ही आता पायामध्ये जोडे घालता, आता तुम्ही पायामध्ये जोडे घालता, बाहेर निघताना, घरात शिरताना काढता, देवळात जाताना काढता. आता देवळात तुम्ही गेला जोडे घालून, तर देवळातले लोक त्याच जोड्याने तुम्हाला मारतात. तेव्हा जोडे कधी घालायचे आणि जोडे कधी काढायचे हे एकदा तुम्हाला जमलं की तुम्ही जीवनमुक्त झालात. मुक्ती 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 म्हणून जे म्हणतात ना, ती मुक्ती ही आहे की तुम्ही जोडे कधी घालायचे आणि कधी काढायचे एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. पाहिजे तेव्हा घालता आलं पाहिजे, पाहिजे तेव्हा काढता आलं पाहिजे, कळलं की नाही. मग तुम्ही आता कुठेतरी इंटरव्ह्यूला गेलात तर तुम्ही असं सांगणार ना, मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मी पटवर्धन, असं तुम्ही सांगणार. मग तिकडे तुम्हाला सांगायला पाहिजे मी पटवर्धन, माझा धर्म अमुक, माझी जात अमुक, हे सगळं ते विचारणार आणि तुम्हाला सांगायला पाहिजे ना. तुम्ही नाही म्हणा मी माझी देहबुद्धी गेलेली आहे, मी आत्मा आहे वगैरे वगैरे सांगितलं तर तुम्हाला सांगते गेट आउट म्हणून सांगते, कळलं की नाही. आणि म्हणून जिथे जे पाहिजे तिथे ते पाहिजे. आणि जगामध्ये काही बिघडलेलं नाही. जगामध्ये सर्वम खलिदम ब्रह्म असं म्हटलेलं आहे. काही बिघडलेलं नाही. बिघडलेलं जे आहेत ना ते अहंकार आणि अभिमान इथे बिघडलेलं आहे. म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी वगैरे वगैरे जरी खरं असलं तरी त्याच्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा, संन्यास घ्यायचा, गुहेत जाऊन बसायचं, नोकरीधंदा सोडायचा, बायका मुलांना सोडायचं, ह्या भानगडी करण्याची काही गरज नाही. मी सांगतो एवढं जरी केलं की अहंकार आणि अभिमान पाहिजे तेव्हा घालता आलं पाहिजे, पाहिजे तेव्हा सोडता आलं पाहिजे. एवढं केलं तरी तुम्ही जीवनमुक्त व्हाल. तुम्ही एवढं जरी केलं ना तरी जीवनमुक्त व्हाल. म्हणून आज मुक्ती मुक्ती म्हटल्यानंतर आज काय मोक्ष, मोक्ष म्हणजे काय, जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष. बघा तुम्ही कुठेही जा कीर्तनाला, कुठेही प्रवचनाला जा, हे तुम्हाला सांगणार. काय सांगणार,
जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष. अरे हा पलायनवाद झाला, हा पलायनवाद झाला. तुम्ही याच देही याच डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा असं तुकाराम महाराज म्हणतात. ते तुम्हाला जर मुक्तीचा सोहळा या जन्मात पाहिजे, भोगता आला पाहिजे. आणि तो खरा सोहळा काय? हा अहंकार आणि अभिमान हे दोन जोडे पाहिजे तेव्हा घालता आले पाहिजे, पाहिजे तेव्हा काढता आले. काढता आले पाहिजे. एवढं तर तुम्ही करू शकलात की तुम्ही मुक्त झालात. आता किती सोपं आहे? सोपं आहे की नाही? हो. का कठीण आहे? नाही सोपं आहे. कठीण. आणि हे जर तुम्ही केलं ना तर तुम्ही संसारात यशस्वी व्हाल, परमार्थात यशस्वी व्हाल. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात, आता तुमचं जे क्षेत्र आहे ते काय म्हणतात त्याला, अभिनय क्षेत्र, अभिनय क्षेत्र. तिथे तुम्ही यशस्वी व्हाल. अहंकार अभिमान बाळगून जर गेलात ना, नाही. कुत्र विचारणार नाही, नाही. तुला अहंकारात चालतो म्हणणार, पण नम्रतेने गेलास ना तुला बसा बसा म्हणणार. कळलं की नाही? म्हणून अहंकार अभिमान सोडून जर तुम्ही जीवनामध्ये जर जगलात ना, तुम्ही जा तिकडे यशस्वी व्हाल, जा तिकडे तुम्ही यशस्वी व्हाल. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर उगीच हे सोड ते सोड, सोडा नाही, लेमन पाहिजे. सोडा काही नाही, सोडा काय? लेमन, ले मन, मन. ले मन. हे जे मन आहे ना त्याच्यावर तुझा ताबा आला पाहिजे. एवढं तू करू शकतो. म्हणून अहंकार अभिमान वागायला तुझ्या मनावर ताबा पाहिजे. आणि म्हणून हे सर्व जे आहे जीवनविद्या असं नवीन पद्धतीने सगळं सांगतं. आता हे स्वीकारायचं की न स्वीकारायचं, हे स्वीकारायचं की नाकारायचं, हे तुझ्या हातात आहे. आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर,